मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण योद्धा. मनोज जरांगे पाटील येत्या 27 ऑगस्टपासून मुंबईला आझाद मैदानावरती जे आरक्षणाचा लढा लढण्यासाठी जात आहेत आणि त्या लढ्याच्या पाठीमागं बऱ्याच काही गोष्टी होताना दिसतायत. आरक्षण हा एक वेगळा विषय आणि आरक्षणाचं राजकारण हा एक वेगळा विषय. त्या 2 गोष्टीतून हे सगळं चाललेलं आपल्याला पुढे पाहता येते. खरं तर बीड हे कालही पेटलेलं होतं. ते आजही पेटलंय आणि ते उद्याही पेटलेलंच राहील. अशी काही लोकांनी याची व्यवस्था करून ठेवलेलीच आहे. खरं तर बीडमधलं गेवराईचे जे आमदार आहेत, विजयसिंह पंडित, या आमदारांबद्दल आत्तापर्यंत कधीही कुठल्याही गोष्टीची तक्रार आलेली नव्हती किंवा त्यांच्या वागणुकीबद्दल किंवा त्यांच्या एकूणच सगळ्या गोष्टींबद्दल कधीही कोणी तक्रार केलेली नव्हती. अ, शांत संयमी नेतृत्व वगैरे असं त्यांचं पूर्ण वर्गीकरण होतं. पण आज एक गेवराईमध्ये अशी घटना घडली, की ओबीसीचे नेते म्हणून जे स्वतः महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे फिरतायत. काही गोष्टी असतील त्या स्पष्टपणे बोलतायत. ते लक्ष्मण हाके यांच्यावरती त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आणि हल्ला कोणी केलाय माहिती आहे का? लक्ष्मण हाके ज्या समाजातून येतात, म्हणजेच धनगर समाजातून, त्याच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून फक्त ते धनगर कम विजयसिंह पंडित यांचे राष्ट्रवादीचे तिथले जे स्थानिक कार्यकर्ते होते. त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती दगडफेक केली. त्यांना काठी, चप्पल अशा अनेक गोष्टी त्यांच्या गाडीकडे भिरकवल्या. परंतु काही ओबीसी बांधवांचा त्यांना कवच असल्यामुळं ते त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीतून ते तरले किंवा तिथून ते बाहेर पडले. पण हे सगळं घडतंय का? आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? यावरतीच आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. मित्रांनो, लक्ष्मण हाके तसा तर धाडसी माणूस. पण कधी, कुठे, काय, कसं बोलावं याचा ताळमेळ नसलेले लक्ष्मण हाके हे खरं तर आता जे वातावरण पेटलेलं आहे, या पेटलेल्या वातावरणामध्ये ज्या गेवराईमध्ये त्या आमदाराला बोलल्यानंतर तिथं जाणं आणि तिथे जाऊन पुन्हा ते चिथावणीखोर वक्तव्य करणं, हे मला वाटतं एका ते कारण प्राध्यापक आहेत, शिकलेले आहेत खूप. सो त्यांच्या त्या पेशाला किंवा त्यांच्या त्या प्रोफेशनला ते शोभत नाही. काही बोलायचं आणि कुठे जाऊन काही धिंगाणा करायचा हे त्यांच्या प्रोफेशनला शोभत नाही. परंतु जसं जरांगेंच्या पाठीमागं कोणीतरी एक मोठा नेता आहे, मराठा नेता आहे, तसे त्यांच्या पाठीमागं अदृश्य हात खूप आहेत. तेच हे विजयसिंह पंडित असतील, बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील, हे बीडमधले चेहरे जरांगेंच्या पाठीमागे आहेत. तसं लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागे सुद्धा पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे, त्याच्यानंतर आपले छगन भुजबळ असे अनेक ओबीसी नेते सुद्धा असू शकतात किंवा आहेत म्हणायला काही हरकत नसावी. पण या गोष्टी घडताना कुठेतरी जर आराला कारं केलं, आरं केलं तर कोणी कारं म्हणणारच आहे ना. इथं कोण कोणासाठी म्हणजे असं तर नाही, शंड तर नाही की तुम्ही काय कराल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके करत नाहीत. परंतु लक्ष्मण हाकेंची जी मागणी आहे ना, खरं तर ती सरकारने मांडली पाहिजे. ओबीसींच्या जीवावरती अनेक निवडून आलेले आमदार आहेत ते गप्प आहेत. आणि जरांगे पाटलांविषयी बोलताना लक्ष्मण हाके कुठली तारतम्यता बाळगत नाहीत. काहीही बोलतायत, कितीही बोलतायत. बरं ज्या ठिकाणी आपण जातोय, तो किती झाला तरी बालेकिल्ला त्यांचा आहे. म्हणजे गेवराई भाग असेल किंवा आता समजा तिथला आमदार पाठिंबा देतोय आणि ते आमदार तो नुसता आमदार नाही, तर बऱ्याच वर्षापासून त्यांच्या घरात ती सत्ता आहे वगैरे. काही झालं तरी ती बदलत नाहीत. लोकं त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मग अशी लोकं ज्यावेळेस असा काही विषय होतो, त्यावेळेस ती उत्स्फूर्तपणे येतात. पण जातीचीच लोकं, जातीच्याच माणसावर ते घालणं आणि याच्यामुळं जो द्वेष होतोय, तो एक वेगळाच जातीवादाचा होतोय. पण या सगळ्या गोष्टींमधून मनोज जरांगे पाटलांचं मुंबईला जाणं, लक्ष्मण हाकेंनी गेवराईमध्ये जाऊन धिंगाणा करणं किंवा धिंगाणा घडवून आणणं किंवा धिंगाणा झालाय असं प्रोटेक्ट करणं, हे काय शिकवून जातं तुम्हाला? घडीत ते म्हणतायत, "मी इथं आलो तर निवडणूक सुद्धा लढवेल." आणि ती जी वैचारिक भूमिका जी मांडतायत ना, ती थोडी पटण्यासारखी आहे. कारण ज्या विजयसिंह पंडित यांचे जे नेते आहेत, अजित पवार आणि अजित पवार सत्तेत आहेत ना आणि सत्तेच्या विरोधातला हा मोर्चा आहे. सत्ताधाऱ्यांना उलथवून टाकण्याची भाषा करणारा हा मोर्चा आहे. तरी विजयसिंह पंडित कुठल्या गोष्टीतून सपोर्ट करतायत जरांगे पाटलांना?
मग तुम्ही एक मराठा म्हणून करताय का तुम्ही एक ज्यावेळेस तुम्ही एक विधानसभेचे सदस्य असता, त्यावेळी तुम्ही कुठल्याही एका जातीचे नसता. सबंध सगळ्या जातीचं तुम्ही नेतृत्व करण्यासाठी तिथं असता. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट घेताना, तुम्ही ॲज अ आमदार म्हणून ह्या गोष्टी करू शकत नाही. किंवा तुम्हाला हा अधिकार देखील नाहीये. तसंच बजरंग सोनवणे असतील. बजरंग सोनवणेंचे नेते शरद पवार इकडे मंडल यात्रा काढतायत ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी आणि इकडं बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यात सामील आहेत. म्हणजे हे किती विरोधाभास आहे. आणि जसं लक्ष्मण हाके बोलले, की आम्हाला चुत्या बनवण्याचं जे काम चाललंय, ते मला वाटतं हेच चाललेलं आहे. बाकी लक्ष्मण हाकेंनी सुद्धा आपल्या शब्दांवरती कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण पोलीस या सगळ्या गोष्टी हे सगळं हँडल करतीलच. कशा पद्धतीने मुंबईला जातील, काय होईल. पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आडवं येणं, मला वाटतं हे ओबीसी नेत्याचं काम नाही. ओबीसी नेत्याचं काम आहे लढणं. ते कुठं तर कोर्टात. उद्या काही तर कोर्टातच जाईल ना सगळ्या गोष्टी. मग तिथं लढा ना तुम्ही. इथं आता रस्त्यावरती भांडणं करून काय उपयोग आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून ज्या ज्या पण काही घटना घडणार आहेत, त्या दंगलीकडे घेऊन जाणार आहेत ना. दंगली घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींमधून. तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मत आहेत? कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.